असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल, पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनोबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी 10 तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यांना रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठं आहेत? काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमे इतका देख ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल, पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत, कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पोचतील नाही, राज पोचलं. काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हौसाजी? मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत रे तुझे. हा तर मग काय